जलवा है हमारा। कधी शॉपिंगला घेऊन जात नाही, कधी डिनर ट्रीट मला येत नाही, राहिली स्टारबक्सची कॉफी लांबच रे, कधी चहाला सुद्धा और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जिथे अलर्ट मशीन ॲपची गरज पडणार आहे, तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरून जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी त्याची लिंक जिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन जिथे चॅनल जॉईन करून तुम्ही जिथे ॲप जो तो डाउनलोड करू शकता। मित्रांनो, जर का मित्रांनो तुम्हाला जिथे डिस्क्रिप्शन मधील लिंक मधून जिथे तुम्हाला चॅनल जिथे जॉईन करता येत नसेल, तर तुम्ही जिथे टेलिग्रामवर जाऊन सर्च करून जिथे तुम्ही चॅनल जॉईन जिथे करू शकता। मित्रांनो, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढे काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जिथे आपल्या वेबसाईटला जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, जर का तुम्हाला त्या वेबसाईटवरून जिथे डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्हाला जिथे डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिली, तर तुम्ही तो व्हिडिओ जिथे बघून जिथे तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तर मित्रांनो, आपल्या चॅनल जे ते नवीन आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओ जिथे रोज येत असतात। मित्रांनो, तर मित्रांनो, अजूनही जिथे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जिथे फॉलो केलं असेल तर फॉलो नक्की करून घ्या। मित्रांनो, त्याची लिंक जिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही जिथे फॉलो करू शकता। मित्रांनो, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जिथे कमेंट करायला विसरू नका, कारण की मी जिथे प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथे टॉप 5 कमेंट जिथे दाखवत असतो। मित्रांनो, तर मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, जर का तुमची कमेंट आली नसेल तर नाराज होऊ नका, नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमची जिथे कमेंट येऊन जाईल। मित्रांनो, तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। तर हे बघा मित्रांनो, आपल्या इथं काय करायचं बघा, आपल्याला जिथे अलर्ट मशीन मध्ये जिथे बुकमार्क पोहोचड येतो, आपल्या काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायचा। इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या सुरुवातीला यायचं, सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला प्लसवर जायचं, त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला मीडियावर जायचं। मीडियावर गेल्यानंतर बघा तुम्हाला मित्रांनो एक तुम्हाला जिथे अशा प्रकारचा एक मित्रांनो तुम्हाला बघा एक PNG टेक्स्टचा एक मित्रांनो टेक्स्टवाला व्हिडिओ एक दिला असेल बघा तुम्हाला अशा प्रकारचा, तर तो आपल्या इथं काय करायचा, ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओवर आपल्या काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर साऊंडच्या ऑप्शन जाण्याचा जो काय साऊंड असेल तो काय करायचा मित्रांनो, आपल्याला इथं म्यूट करून घ्यायचं। म्यूट केल्यानंतर बघा मित्रांनो, आपला जो पहिला बुकमार्क असेल त्यावर यायचं आणि याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा राईट साईडचा। तर डिलीट केल्यानंतर आपल्या काय करायचं बघा, आता आपल्याला मित्रांनो बघा आपल्या त्याच बुकमार्कवर थांबायचं, म्हणजे आपला जो सुरुवातीचा जो पहिला बुकमार्क असेल त्यावर येऊन त्यावर थांबायचं। आणि त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं खूप सारे असे बुकमार्क दिसत असतील, तर त्या बुकमार्क मध्ये आपल्या काय करायचे बघा मित्रांनो, आपल्या फोटो जिथे ऍड करून घ्यायचे। तर ते फोटो जिथे ऍड करण्यासाठी बघा काय करायचं ते, तर आपल्याला त्या बुकमार्कवर थांबायचे, त्यानंतर प्लसवर जाऊन मीडियामध्ये जायचे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे जे अशा प्रकारचे खूप सारे असे फोटोज दिलेले, तर हे फोटोज आपल्या इथं ऍड करायचे। तर मित्रांनो, त्या फोटो जिथं ऍड करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्या काय त्या फोटो क्लिक करायचं, त्यानंतर नंतरच्या बुकमार्क करायचा आणि ह्याचा राशीचा पार्ट डिलीट करायचा। तर मित्रांनो, आता आपल्या इथं जे ते दुसरा फोटो इथं ऍड करण्यासाठी बघा काय करायचं, त्याच बुकमार्कवर थांबून प्लसवर जाऊन मीडियामध्ये जायचं। त्यानंतर बघा मित्रांनो, आता तुम्हाला दुसरा फोटो इथं ऍड करायचा। तर मित्रांनो, सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर परत नंतरच्या बुकमार्क होऊन याचा राशीचा पार्ट जो तो डिलीट करा। तर मित्रांनो, तुम्हाला आता जे ते फोटो कसे ऍड करायचे ही याची टेप देते तुम्हाला आता माहिती पडलीच आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे आता व्यवस्थितपणे जे सर्व फोटो जिथे बराबर जिथे बुकमार्क नुसार जे इथं ऍड करून घ्या। तर मित्रांनो, मी जिथे सर्व फोटो जिथे बराबर व्यवस्थितपणे जिथे बुकमार्क नुसार इथं फोटो जिथे ऍड करून घेतले। तर मित्रांनो, आता आपण फोटोज तर जिथे ऍड केले, तर आता आपल्याला ह्या फोटोजला काय करायचे, शेक इफेक्ट जो येतो अप्लाय करायचा आहे। तर तो करण्यासाठी आपल्या मित्र बघा काय करायचं, आपल्याला बॅक यायचंय।
बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक प्रीसेट लिंक दिली असेल, ती प्रीसेट लिंक आपल्याला अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायची. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला जिथे 2 नंबरला एक फोटो मिळेल, तर त्या फोटो क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जायचं आणि याचा जो काही इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपण जो प्रोजेक्ट तयार करतोय त्याला आपल्या इथं काय यायचं ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो आता तुम्ही जिथे इथं स्टेप जिथे बराबर जे ते नीट ऐकून घ्या. तर बघा मित्र आपल्या जिथे फोटो स्टार्ट होतात ते येऊन जायचं. तर मित्रांनो तिथं आल्यानंतर बघा मित्र तुम्हाला जिथे अशा प्रकारचे जे ते 2 बुकमार्क दिसतील बघा मित्रांनो. इथं बघा मित्र तुम्हाला 2 बुकमार्क दिसत आहेत. तर अशा प्रकारचे तुम्हाला 2 बुकमार्क जे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिथे दिसतील तर त्याच फोटोजला फक्त तुम्हाला हा वाला इफेक्ट जो तो काय करायचा अप्लाय करायचा. तर मित्रांनो फोटोजला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बघा काय करायचं आपल्या करायचं बघा त्या फोटो क्लिक करायचे. त्यानंतर इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करायचे. परत नंतर जे ते आता बुकमार्क जो तुम्ही तो आला 2 बुकमार्क शोधा मित्रांनो. तो शोधल्यानंतर परत त्या फोटोवर यायचं. परत इफेक्टवर जा 3 डॉटवर जा आणि पेस्ट करा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे ते 2 बुकमार्क बघून जे ते फोटोजला हा वाला इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे जो तो अप्लाय करून घ्या. ओके तर मित्रांनो मी जे अशा बरे सर्व फोटोजला जे ते व्यवस्थितपणे हा वाला इफेक्ट जो तो अप्लाय करून घेतला आहे. तर मित्रांनो आता आपले जेवढे काय मित्रांनो फोटोज राहिले असतील त्या फोटोजला आपल्याला जिथे अलग वाला इफेक्ट जो तो अप्लाय करायचा आहे. तर तो अप्लाय करण्यासाठी बघा मित्रांनो आपल्या काय आपल्या बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सॉरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघा परत जे ते तुम्हाला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे त्यालाच ओपन करून घ्यायचं. त्याला ओपन केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच एक फोटो मिळेल. तर त्या फोटोवर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवर जायचं 3 डॉटवर जायचं आणि याचा जो काय इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपल्या बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो जो आपण प्रोजेक्ट तयार करतोय त्याला ओपन करा. तर मी ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बघा इथं स्टेप जे ते तुम्ही व्यवस्थितपणे जिथे नीट ऐकून घ्या. तर बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं बघा आता आपले जेवढे काय मित्रांनो आपले फोटो राहिले असतील आता तर त्या सर्व फोटोजला तुम्हाला काय करायचं हा वाला जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करायची तुम्हाला स्टेप तर ते जी माहिती पडलेलीच आहे. तर तरी सुद्धा एकदा जे ते तुम्हाला इथेच सांगतो. काय याचं बघा आपल्या त्या फोटोवर क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करायचं. तर मित्रांनो तुम्ही ही स्टेप फॉलो करून बाकी सर्व फोटो जेवढे काय राहिले असतील त्या सर्व फोटोजला व्यवस्थितपणे हा वाला इफेक्ट तो अप्लाय करून घ्या. ओके तर मित्रांनो मी जे ते सर्व फोटोजला बरोबर जे ते हा वाला इफेक्ट जो व्यवस्थितपणे जो तो अप्लाय करून घेतलाय. तर आपल्या केल्यानंतर बघा मित्र आपल्या काय आपले जिथे फोटो स्टार्ट होतात आपल्याला तिथंच यायचे. तिथं आल्यानंतर प्लसवर जाऊन मीडियामध्ये जायचे. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारची बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर इथं ऍड करून घ्यायची. ऍड केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एंडला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर बघा मित्रांनो आपल्या परत काय जिथे आपले फोटो स्टार्ट होतात आपल्या तिथंच यायचे किंवा तो यायचंय मित्रांनो तिथं या मित्रांनो. तर मित्रांनो तिथं या. तर त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला त्या शॅडो क्लिक करून मोठ्याचं जाऊन 3 नंबरच्या सेशन जाऊन याची थोडीशी साईज वगैरे इन्क्रीज करू शकता. त्यानंतर 1 नंबरच्या सेशन जाऊन याची जी साईज आहे सॉरी मित्रांनो ॲडजस्टमेंट जी असेल ती थोडीशी खाली जे ते करून घ्या. तर केल्यानंतर परत आपले जिथे फोटो स्टार्ट होतात आपल्याला तिथंच यायचं. त्यानंतर प्लसवर जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इफेक्ट दिला असेल तर तो आपला इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो जो आपल्या व्हिडिओचा एंड पॉईंट असेल तर त्या एंड पॉईंटवर यायचं आणि याचा रस्त्याचा पार्ट जो ते डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर साऊंडच्या सेशन जाऊन याचा जो काय साऊंड असेल तो म्यूट करून घ्यायचा. म्यूट केल्यानंतर बिल्डिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाइटिंगवर जाऊन आपल्या काय स्क्रीन करायचे. तर मित्रांनो जर का तुम्हाला या व्हिडिओला बॉर्डर लावायची असेल तर बॉर्डर सुद्धा तुम्हाला जिथे मटेरियलमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो ती बॉर्डर घेऊन जे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तर आता मी बॉर्डर जिथे लावत नाहीये. तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला आजचा व्हिडिओ तो इथं व्हिडिओ तयार झालाय. तर मित्रांनो व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं व सेटिंगच्या बाजूला जो तुम्हाला ॲरो दिसत आहे तर ते ॲरो क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओ क्लिक करून एक्सपोर्टर जाऊन प्रिपेंड एक्सपोर्ट करायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे जो मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो 100 झाल्यानंतर आपल्या शेअर मिळेल. तर त्या शेअरवर क्लिक केले की आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की मित्रांनो आपल्या चॅनलवर जे अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.